नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अपना खेत अपना कारोबारमध्ये. तर बघू शकता मित्रांनो, माझ्या शेतामध्ये मी आज कापसाची लागवड पूर्णपणे केलेली आहेत. त्यावरती मी माझ्या स्प्रिंकलरच्या साहाय्याने ते कापूस काढायच्या विचारात आहोत. कारण की आमच्याकडे पाणी अजिबात येऊन नाही राहिलं. आज जवळपास 5 तारीख आहे. मान्सून अजूनपर्यंत आमच्या भागात आलेला नाही. त्यामुळं विहिरीला पाणी असल्यामुळं मी जास्त नाही 2 एकर जागेमध्ये मी कपाशीची लागवड केलेली आहे. बघू शकता मी बेड विधीने केलेली आहे. अशा प्रकारे मी माझ्या शेतामध्ये बेड केलेली आहे. बघू शकता ट्रॅक्टरच्या साहाय्याने पण अशा प्रकारे ह्या साहाय्याने आम्ही बेड केलेले आहेत. तर आज एक पहिला टी आमचा झाला. तर 4 तास तिथे चालू दिलं दुसऱ्या ठिकाणी आणि ही 4 तास इथे चालू देत आहोत. तर उद्याला लाईन जाता आमच्याकडे लाईन जाईल. तर काय करणार इथे लावणार आहोत. इथे पण 4 तास चालू देणार आहोत. नंतर वापस तिथे जास्त नाही जागा लावली मी. 2 एकर जागा सध्याच्या परिस्थितीमध्ये लावलेली आहे. म्हणजे आपल्या विहिरीच्या हिशोबाने, आपल्या पाण्याच्या हिशोबाने. असं व्हायला नको की आपण पूर्ण लावून घ्यायची आणि वरचा पाणी जर नाही आलं, आपल्या विहिरीचं पाणी जर नाही पुरलं, इकडे पाणी वरलं परत आपली तिकडली पराठी खराब नाही झाली पाहिजे. या अंदाजाने मी हे नियोजन माझ्या पद्धतीने केलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी माझ्या शेतामध्ये 3 फुटाचे बेड केलेले आहेत. बेडच्या टोकाच्या वरती मी कपाशीची लागवड केलेली आहे. जवळपास आज 4 तारीख आहे. मी 4 तारखेला ही कपाशीची लागवड केली आहे. म्हणजे कालची 4 तारीख होती, आज 5. काल काही जागा काल केली, काही जागा आज केली. 4-5 मध्ये माझी लागवड झाली आहे. आणि बघू शकता मी स्प्रिंकलरसुद्धा माझ्या शेतामध्ये चालू केलेले आहे. म्हणजे मी परच्या पाण्याची वाट अजिबात बघत नाही आहोत. मी माझ्या स्वतःच्या विहिरीच्या पाण्यानं ही कपाशी बाहेर काढणार आहोत. तुम्हाला 4 दिवसामध्ये याचा पण व्हिडिओ दाखवणार आहोत की माझ्या शेतात कपाशी कोण्या पद्धतीने आणि कशी निघालेली आहे. एकदम सोपी पद्धत आहे, काहीही नाही. फक्त बेड फाडून त्या बेडवरती टोकन करणे, बस तेवढंच काम आहे. नंतर बाकी हे स्प्रिंकलर तर आपल्याला माहीतच आहे स्प्रिंकलर कसे फिट करायचे ते. एकदम सोपी पद्धत. स्प्रिंकलरने पाणी देत राहायचं. फक्त एवढंच आहे की जिथे आज पाणी दिलं तिथे एका दिवसाआड तरी पाणी पोचलंच पाहिजे. कारण की आज रातभरातून ही जी सरकी आहे हे पूर्ण फुगून जाणार. हिला उद्याच्या दिवस ते त्या वलामध्ये राहू शकते ते, पण परवा नाही राहू शकणार. परवा ते वाळणं चालू होऊन जाईल आणि ते सरकी सुकणं चालू होऊन जाईल. त्यामुळं परवा तरी नक्की त्याच्यावर पाणी पडायलाच पाहिजे. तर वरचा पाऊस तर आपल्याकडं तर का सध्यात आकाशात तुम्ही बघू शकता एकही ढग आलेलं नाही. म्हणजे पाणी येण्याची काहीही शक्यता नाही आहे. आमच्याकडे तर सांगितलं आहे की 18 जूनच्या नंतरच मान्सून येणार. तर बघा आजची 5 तारीख आणि ती 18 तारीख. बघा आपली कपाशी किती लेट होऊन राहिली. अगदी कोरड्यामध्ये देखा बघू शकता, पूर्ण मातीशी कोरडी आहे. कोरडी माती आहे पूर्ण. हा मातीमध्ये मी कोरड्या मातीमध्ये टोकन. आमच्याकडे याला धूळ पेरणी म्हणतात. म्हणजे कोरड्यात लावणे. आमच्याकडं सरकी लावण्याला लावणे म्हणतात. लावणी. तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.